शिरूर लोकसभेच्या उमेदवारीवरून रान पुन्हा पेटणार. शिरूरच्या जागेवर राष्ट्रवादीचे शिक्कामोर्तब. पण उमेदवार कोण? माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादीच्या प्रवेशाच्या चर्चेला पेव फुटले. आमदार दिलीप मोहितेंची उघड नाराजी आणि आढळराव पाटील यांचं लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम भूमिका. हे पाहूया आजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये. त्यापूर्वी हेडलाईन. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम. मी अजूनही शिवसैनिक. राष्ट्रवादीचा प्रवेश. तिकिटावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री निर्णय घेतील. अजूनही जागा वाटप बाकी. प्रवेशाची चर्चा व्यर्थ. आढळरावांचा राष्ट्रवादीत प्रवेशाच्या चर्चेवर दिलीप मोहितेंची उघड नाराजी. वेळप्रसंगी मला वेगळा निर्णय घ्यावा लागेल. आमदार दिलीप मोहितेंनी व्यक्त केली खंत. राज्यात 1 मार्चपासून 10वीच्या परीक्षा सुरू. खेड तालुक्यात 15 केंद्रांवर होणार परीक्षा. तालुक्यात 5,981 विद्यार्थी परीक्षा देणार. सुटे पैसे दिले नाहीत म्हणून प्रवासी रिक्षा चालक यांच्यातील वाद टोकाला. रिक्षा चालकाने प्रवाशाच्या डोक्यात दगड घातला. जीवे मारण्याची धमकी दिली. चाकण MIDCतील माळुंगे कमानीजवळील प्रकार. फ्रीलान्सिंग जॉबच्या बहाण्याने तरुणाला 2 लाखांचा गंडा. टेलिग्रामद्वारे लिंक पाठवून रजिस्ट्रेशन करून केली फसवणूक. परतावा न देता बिझनेस टेलिग्राममधून काढलं बाहेर. नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स. आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. 12वी नंतर आता 10वीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा 1 मार्चपासून सुरू होत आहे. परीक्षेसाठी राज्यभरातील विद्यार्थ्यांसोबत शालेय प्रशासन यंत्रणाही सज्ज झाली आहे. 1 ते 26 मार्च दरम्यान ही परीक्षा होणार असून राज्यभरातील परीक्षा केंद्रांची परीक्षेची तयारी पूर्ण झाली आहे. खेड तालुक्यात 15 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होत आहेत आणि त्यामध्ये शिरूर आणि आंबेगाव तालुक्यातील प्रत्येकी एका केंद्राचा समावेश आहे. या 15 केंद्रांमधून एकूण 5,981 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत, अशी माहिती गट शिक्षण अधिकारी अमोल जंगले आणि शिक्षण विस्तार अधिकारी जीवन कोकणे यांनी दिली. खेड तालुक्यातील सर्वात मोठे परीक्षा केंद्र म्हणजे राजगुरुनगर येथील महात्मा गांधी विद्यालय. या शाळेत 10वीचे 1,017 विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. खेड तालुक्यातील सर्वाधिक विद्यार्थी संख्या या केंद्रांवर असल्यामुळे परीक्षेच्या तयारीची लगबग सर्वाधिक असते. या शाळेत खेड तालुक्यातील 20 विद्यालयांचे विद्यार्थी प्रविष्ट होणार असून केंद्रावर एकूण 42 ब्लॉकमध्ये विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्थेचे नियोजन केलेले आहे. दरम्यान बोर्डाच्या परीक्षेची सर्व तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती परीक्षा केंद्राचे संचालक प्राचार्य सुनील जाधव यांनी दिली. परीक्षेच्या तयारीच्या अनुषंगानं महात्मा गांधी विद्यालयात पर्यवेक्षक सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या बातमीत पाहूया जरा हटके पद्धतीने साजरा झालेला मराठी भाषा गौरव दिन. 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून लोक आपल्या मातृभाषेविषयी असलेलं प्रेम व्यक्त करतात. अनेक जण काहीतरी हटके, काहीतरी नवीन प्रयोग करतात. सोशल मीडियावर या प्रकारचे नवनवे ट्रेंडही कायम व्हायरल होत असतात. असाच काहीसा हटके प्रयोग करीत आहेत पिंपरी चिंचवडमधील सिने अभिनेत्री आर्या घारे हिनं मराठी राजभाषा दिन साजरा केला. आर्यानं काहीसा चवदार प्रयोग करत शब्द चकल्या तळून आपल्या चाळीतील चिमुकल्यांसोबत मराठी भाषा दिन साजरा केला. असेच अनोखे उपक्रम घेत आर्या आपल्या चाळीतील मुलांना शिक्षण देण्याचं सामाजिक कार्य करते. आर्याकडे अनेक मुलं मोफत शिकवणीसाठी येतात. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त केवळ मराठी अक्षरांची ओळख करून देण्यासाठी हा प्रयोग केला असल्याचं आर्यानं सांगितलं. हा हटके उपक्रम करण्यामागील तिचा उद्देश स्वतः आर्या घारे आणि तिच्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांकडून आपण जाणून घेऊ. काशी, व्रतामध्ये एकादशी, भाषेमध्ये तैशी, मराठी शोभेवंत. हेच लक्षात घेऊन आज मी दिवाळीला आपण जसा चकल्या बनवतो तसंच दिवाळीच्या चकल्याच्या सगळ्या सामग्रीने मी आज मराठीचे अक्षर बनवले आणि ते आजची जी नवीन पिढी आहे त्यांना खाऊ घातली. त्यांना त्याच्याबद्दल महत्त्व सांगितलं. त्या अक्षरांची ओळख करून दिली. नक्कीच आपण इंग्लिश शाळेमध्ये जातो तिथेही मराठी असते, पण एक मराठी माणूस असल्यामुळे आपणच मराठी भाषा मातृभाषा आहे. बालपणापासून मराठी भाषा आपल्याला शिकवली जाते. मराठी गाणे, कविता, पुस्तके आणि चित्रपट हे मराठीत समजतात आणि मराठी भाषा ही अशी सगळ्यांना समजते. मराठी भाषा काय वाटतं शाळेत तुला मराठी शिकवत? काय वाटतं? आवडती. नाव सांग तुझं. जीवन पाटील.
आता बातमी चाकण MIDCतील गुन्ह्यांची. खराबवाडी ते म्हाळुंगे या रिक्षाचा प्रवास भाड्यातील 20 रुपये सुट्टे दिले नाही म्हणून रिक्षा चालक प्रवासी यांच्यात वाद झाला. या वादातून रिक्षा चालकाने प्रवाशाच्या डोक्यात दगड घालून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी म्हाळुंगे पोलिसांनी रिक्षा चालकाला अटक केली आहे. रोहन शहाजी गायकवाड वय 23 राहणार कडाचवाडी चाकण मूळ अहमदनगर असे अटक करण्यात आलेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. या प्रकरणी एका महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला आणि त्यांचे पती दोघे खराबवाडी येथून म्हाळुंगे येथे बँकेत आरोपी रोहन गायकवाड याच्या रिक्षाने म्हाळुंगे MIDCतील कमानीजवळ थांबले. कमानीजवळ दोघे पती पत्नी रिक्षातून उतरले. त्यावेळी रिक्षा चालकाने सुट्टे 20 रुपये दिले नाहीत म्हणून फिर्यादीच्या पतीशी वाद घातला. रिक्षा चालक प्रवासी यांच्यात शिवीगाळ झाली. मी इथला भाई आहे असे रिक्षा चालक सांगत होता. त्यावेळी प्रवासी रिक्षातून बॅग काढत असताना रिक्षा चालक रोहन गायकवाड याने चिडून तुला जिवंत ठेवत नाही असे म्हणून रिक्षाच्या बाजूला असलेला दगड उचलून प्रवाशाच्या डोक्यात घातला. यामध्ये प्रवासी गंभीर जखमी झाला असून प्रवाशाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून म्हाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हॉट्सअपवरून फ्रीलान्सिंग जॉबची एक लिंक आली आणि पाहता पाहता 2 लाखाहून अधिक रक्कम तो गमावून बसला. आता ही बातमी आहे 31 वर्षीय नोकरदार तरुणाच्या ऑनलाईन फसवणुकीची. व्हॉट्सअपवरून फ्रीलान्सिंग जॉबसाठी टेलिग्राम चॅनलची लिंक आली. टेलिग्राम चॅनलवर अन्य काही लिंक पाठवून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणाऱ्या 31 वर्षीय तरुणाला गुंतवणूक करून अधिक प्रलोभनं दाखवण्यात आली. मात्र वेळीच परतावा मिळाला नाही आणि तरुणाला 2,10,000 रुपयाला गंडा घालण्याचा प्रकार उघड झाला. चरोली खुर्देचे 21 ऑगस्ट 2023 रोजी हा प्रकार घडला. या प्रकरणी सुयोग सुनील कानगोकर वय 31 कृष्णा आयकॉन चरोली खुर्द यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत आळंदी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी सुयोग यांना व्हॉट्सअपवर फ्रीलान्सिंग जॉबची लिंक आली. मात्र या लिंकमध्ये टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगितलं. फिर्यादी सुयोग हे टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब केला. त्यानंतर फिर्यादी टेलिग्रामद्वारे आलेल्या लिंकमधून रजिस्ट्रेशन केलं. आरोपी यांनी फिर्यादीचा बँक अकाउंट नंबर मिळवला आणि त्यावर 400 रुपये पाठवले. तुम्हाला आणखी पैसे मिळतील असे प्रलोभन दाखवून फिर्यादी संयोग यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादी यांना ट्रेडिंग ॲप एकूण 2,10,600 रुपयाची गुंतवणूक करण्यास सांगितलं. परंतु लाखो रुपयांची गुंतवणूक करूनही कोणत्याही प्रकारचा परतावा मिळत नसल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. त्यानंतर सुयोग यांनी पैसे परत करण्याचा तगादा लावला. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी संयोग यांना टेलिग्राम ग्रुपवरून काढून टाकले आणि गुंतवणूक केल्यानंतर पैसे परत न करता फिर्यादीची फसवणूक झाल्याचं निदर्शनास आलं. खेड पोलीस ठाण्याच्या वाहतूक विभागाने न्याय आपल्या दारी या संकल्पनेअंतर्गत राष्ट्रीय लोक अदालत घेण्यात आली. या उपक्रमाच्या पहिल्याच दिवशी वाहतूक शाखेच्या पोलिसांनी 5,40,000 रुपये दंड वसूल केला. पुणे ग्रामीण वाहतूक शाखेचे सहाय्यक फौजदार बांबळे तसेच खेड पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई संतोष शिंदे आणि पोलीस हवालदार कोरके यांच्या टीमनं दिवसभर वाहनांवरील विविध प्रकारच्या चलन क्लिअरिंग करत 5,40,000 रुपयाचा दंड वसूल केला. वाहतूक शाखेचा हा उपक्रम 2 मार्च पर्यंत सुरू राहणार आहे. बातमीपत्राच्या शेवटी शेतीमालाच्या बाजारभावावर एक नजर टाकूया. चाकण बाजारात बुधवारी कांद्याच्या 30,000 पिशव्यांची आवक झाली. बाजारात आलेल्या 15,000 क्विंटल कांद्याला 1,300 ते 2,200 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. त्याचबरोबर बटाट्याच्या 3,300 पिशव्या बाजारात दाखल झाल्या. आवक झालेल्या 1,650 क्विंटल बटाट्याला 1,300 ते 2,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. शनिवारच्या तुलनेत बुधवारी बाजारात लसणाची वाढलेली आवक दिसली. लसणाच्या 48 पिशव्या बुधवारी बाजारात आल्या. या 22 क्विंटल लसणाला प्रति क्विंटल 12,000 ते 20,000 रुपये भाव मिळाला. आता वळूया आजच्या आपल्या स्पेशल रिपोर्टकडे. शिरूर लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळणार हे स्पष्ट झालं. मंगळवारी रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत शिरूरच्या जागेविषयी महत्त्वपूर्ण निर्णय झाल्याचं बोललं जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह माजी खासदार शिवाजीराव पाटील हे या बैठकीला उपस्थित असल्याच्या चर्चेमुळे अनेक मुद्दे उपस्थित झालेत. शिरूर लोकसभेच्या जागेविषयी झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत आढळराव पाटील हे उपस्थित असल्यानं अनेक प्रश्नांना तोंड फुटलं आहे. ही जागा आता अधिकृतपणे जरी राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली असली तरी राष्ट्रवादीकडे डॉक्टर अमोल कोल्हेंना भिडेल असा तुल्यबळ उमेदवार दिसत नाही. या सगळ्या घडामोडींच्या दरम्यान आढळराव पाटील यांनी लांडेवाडी येथे आपल्या निवासस्थानी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक बोलवल्याचं समजतं. या बैठकीत ते पुढील राजकीय वाटचाल ठरवणार आहेत. शिरूरच्या जागेवर
लढण्यासाठी आढळराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का, असा प्रश्न सध्या सगळ्यांना पडला आहे. माजी खासदारांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यासाठी ही बैठक बोलवली असल्याचंही सध्या बोललं जात आहे. एकीकडे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाबद्दल खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. राजकीय जीवनात ज्या व्यक्तीशी मी 20 वर्ष संघर्ष केला त्याला जर पक्षात घेणार असतील तर मला वेगळा विचार करावा लागेल, असं म्हणत त्यांनी आपल्या संताप व्यक्त केला. पक्ष त्यांचं स्वागत करेल, मात्र मी माझा निर्णय ठरवेल असं राजकारण करण्याच्या ऐवजी मी घरी बसेल, अशा परखड शब्दात आमदार दिलीप मोहितेंनी आपली नाराजी व्यक्त केली. भाजपच्या राजकीय आकडेमोडीच्या राजकारणाचा विचार केला तर शिरूरची जागा राष्ट्रवादीला मिळणार हे नक्की होतं. पण वेगवेगळ्या चर्चा होऊनही राष्ट्रवादीचा उमेदवार कोण हा प्रश्न अनुत्तरित होता. नुकत्याच झालेल्या या बैठकीत या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर जरी मिळालं नसलं तरी उत्तराची हिंट मात्र नक्कीच मिळाली आहे. जागा वाटपाच्या चर्चा पूर्वीपासूनच महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. वेळेप्रसंगी ही जागा राष्ट्रवादीला जरी मिळाली तर आढळराव घड्याळाच्या चिन्हावर ही निवडणूक लढवणार अशी चर्चा मतदारसंघात रंगली होती. दरम्यान आढळराव पाटलांना म्हाडा पुणेचं अध्यक्षपद दिल्यानंतर ते शिरूरच्या शर्यतून बाहेर पडल्याचं बोललं जाऊ लागलं होतं. पण आता आढळरावांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाच्या चर्चेमुळे ही चर्चा खोटी ठरते की काय असं दिसू लागलं आहे. शिवाजीराव आढळराव पाटील हे 2004 पासून राष्ट्रवादीच्या विरोधात काम करत आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचा तगडा विरोधक, ज्यानं खुद्द शरद पवारांनाही एक वेळी माघार घ्यायला लावली अशी ओळख असलेल्या आढळराव पाटलांना जर राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली तर साहजिकच या मतदारसंघातील आमदार नाराज होणार आहेत. आढळरावांच्या विजयासाठी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार कोणत्याही परिस्थितीत मदत करतील असं दिसत नाही. त्यामुळे शिरूरच्या जागेवरून राजकारण पुन्हा तापणार हे मात्र नक्की. आता वेळ झाली इथं थांबण्याची. पुन्हा भेटू पुढच्या बातमीपत्रात. धन्यवाद.